कोल्हापूर शहर आणि पंचक्रोशीतील युवा क्रिकेटपटूंना एक हक्काचं व्यासपीठ म्हणून आपलं कौशल्य दाखवण्यासाठी टीव्ही नेक्स्ट मराठी आणि मॉर्निंग स्पोर्ट्स दुधाळी आयोजित केसीपीएल क्रिकेट स्पर्धा हे एक मोठं व्यासपीठ ठरेल, अशा शब्दात शिवसेना नेते आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या। केसीपीएल क्रिकेट स्पर्धेत दिग्गज 16 संघातील खेळाडूंच्या निवडीसाठी रविवारी लिलाव प्रक्रिया झाली। ही खेळाडू निवड प्रक्रिया आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू झाली। प्रारंभी सर्वांचं स्वागत करताना टीव्ही नेक्स्ट मराठीचे मुख्य संचालक राजवी नरके यांनी अत्यंत व्यावसायिक पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेत सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या दर्जानुसार होणार आहे। या स्पर्धेतून राज्यासह देशाला प्रतिभावान खेळाडू मिळतील असा विश्वासही राजवी नरके यांनी व्यक्त केला। येत्या 28 ते 31 मार्च दरम्यान या स्पर्धेचा आनंद सर्वांनी लुटावा असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते विकी महाडिक, माजी नगरसेवक रमेश पुरेकर, प्रताप जाधव, टीव्ही नेक्स्ट मराठीचे संचालक रितेश पाटील, श्रीधर गाडगे, योगेश कुलकर्णी, इंद्रजित पाटील, अभिजित ढेरे यांच्यासह सर्व 16 संघाचे प्रायोजक आणि त्यांचे प्रशिक्षक आणि मार्गदर्शक उपस्थित होते। रात्री उशिरापर्यंत हॉटेल रेडियनच्या भव्य सभागृहात ही लिलाव प्रक्रिया झाली।